संसदेचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या कृत्याविरोधात सांगली भाजपाची निदर्शने, राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था असलेल्या संसद भवनाच्या पावित्र्याला धक्का देणारा प्रकार केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान घडल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेतील मकर प्रवेशद्वार परिसरात पार्लमेंट पिकनिक स्पॉट निर्माण करण्याचा प्रयत्न करून संसदीय शिस्त परंपरा नियमांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. लोकसभा अध्यक्षांनी मकर प्रवेशद्वाराजवळ कोणतेही धरणे, आंदोलन किंवा प्रदर्शन करू नयेत असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही काँग्रेस पक्षाने या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संसदीय परंपरांचा अवमान केल्याचे भाजपा नेत्यांनी ठामपणे सांगितले आहे. संसद ही केवळ राजकीय मंच नसून ती लोकशाहीचा आत्मा आहे. या पवित्र स्थळाला आंदोलनाचे पिकनिक स्पॉट बनवण्याचा प्रयत्न या देशातील जनतेचा अपमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज सांगली विधानसभा आमदार सुधीरदादा गडगिळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेस विरोधी घोषणाबाजी करत संसदेत घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपा सांगली शहर जिल्ह्याने संसद ही देशाच्या लोकशाही व्यवस्थेची सर्वोच्च संस्था असून तिच्या शिस्तीचा अवमान करणाऱ्यांना जनतेसमोर जाब द्यावा लागेल असा इशारा देत या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी केली आहे. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, राज्य परिषद सदस्य प्रकाश बिर्जे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, विशाल पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. संसदेमध्ये पर्यटनासारख्या येणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी, त्याचबरोबर काँग्रेस खासदारांच्या भूमिकेचाही निषेध करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आज आंदोलन केलेलं आहे. एकंदरीतच जनतेमध्ये भ्रम निर्माण करायचा आणि गॅसच्या बाबतीत चुकीचा अपभ्रंश करायचा आणि लोकांच्यात घबराट निर्माण करायची आणि देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कुठेतरी वेगळं भूमिका घ्यायची, ही भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. जागतिक सगळीकडेच युद्ध चालू आहे, त्यामुळे सगळीकडेच डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे टंचाई आहे. परंतु आपल्या सरकारनं मात्र सगळं व्यवस्थित हँडल केलेलं आहे. आता परवाच इराणमधून आणि 2 मोठे जहाजं त्यांनी इराणशी चर्चा करून आणलेत. त्यामुळं हे काम चांगल्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करतो आहे. परंतु याला मदत न करता अशा आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा राजकारण करायचं हे काँग्रेसचं धोरण आणि या धोरणाला अनुसरूनच राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली आणि त्यांच्या खासदारांनी भूमिका घेतली यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं जे संसदेत राहुल गांधींनी जे वर्तन केलं त्याच्याबद्दल निषेधाचा आज आम्ही हा निषेधाचा कार्यक्रम ठेवलेला होता. लोकसभेचे अध्यक्षांनी राहुल गांधींना अशा प्रकारचं वर्तन करण्यास मनाई केली असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या ठराविक मित्रांना घेऊन संसदेच्या दारामध्ये चहा पार्टी केली. तर हे त्यांना अशोभनीय आणि संविधानाच्या दृष्टीनं अयोग्य होतं. याचाच निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी राहुल गांधींचा धिक्कार केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.